आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत। दादरमधील चैत्यभूमी भीम अनुयायांच्या गर्दीने फुलून गेली आहे। सर्वत्र निळे वादळ पाहायला मिळतंय। चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी लावल्याचं दिसतंय। शिवाजी पार्क मैदानात भीम अनुयायांसाठी पालिकेने खास व्यवस्थाही केली आहे। तर आज 6 डिसेंबर आहे आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम अनुयायांनी दादरमधील चैत्यभूमीवर गर्दी केलेली आहे। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून भीम अनुयायी हे मुंबईमध्ये दाखल झाले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर आलेले आहेत। दादरमधील चैत्यभूमी भीम अनुयायांनी गर्दीने फुलून गेली आहे। सर्वत्र निळे वादळ पाहायला मिळत आहे। चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी रांगाही लावलेल्या आहेत। शिवाजी पार्क मैदानात भीम अनुयायांसाठी पालिकेने खास व्यवस्थाही केलेली आहे। तर दरवर्षी 6 डिसेंबरला राज्यभरातून अनेक भीम अनुयायी हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि आज देखील अनेक भीम अनुयायी हे दादरमधील चैत्यभूमीवर आलेले आहेत। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अगदी कालपासून राज्यभरामधील अनेक अनुयायी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज सकाळपासून चैत्यभूमीवर अनेक अनुयायांनी ही रांगा देखील लावलेल्या आहेत। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी झालेली आहे। आज दिवसभरामध्ये अनेक राजकीय नेते देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। तर ही आपण लाईव्ह दृश्य बघतोय। चैत्यभूमीवरची ही दृश्य आहेत। आज चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक भीम अनुयायी हे या ठिकाणी येत असतात आणि आज सकाळपासूनच अनेक अनुयायांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत। त्यामुळे सर्वत्र निळे वादळ पाहायला मिळतंय। चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी रांगा लावलेल्या आहेत। शिवाजी पार्क मैदानामध्ये भीम अनुयायांसाठी पालिकेने खास व्यवस्थाही केलेली आहे। कालपासूनच खरं तर राज्यभरामधून अनेक अनुयायी हे मुंबईमध्ये आलेले आहेत। आज 6 डिसेंबर आहे आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक भीम अनुयायी हे राज्यभरामधून मुंबईमध्ये दाखल होत असतात। बाबासाहेबांना अभिवादन करत असतात। तरी लाईव्ह दृश्य आपण चैत्यभूमीवरची पाहतोय। आज दिवसभरामध्ये केवळ भीम अनुयायीच नव्हे तर राज्यभरातील अनेक राजकीय नेते असतील हे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि बाबासाहेबांना अभिवादन करतील। राज्यभरातून या ठिकाणी अनेक अनुयायी येत असतात। त्यामुळे पालिकेकडून देखील या अनुयायांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यांचे कोणतेही त्यांचे हाल होऊ नयेत, त्यांना सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी पालिकेने तयारी देखील केलेली आहे। तर या संदर्भात आपण बोलणार आहोत। दादरमधील चैत्यभूमीवरून आमचे प्रतिनिधी पवन गवई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पवन, आज 6 डिसेंबर आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी राज्यभरातून मुंबईमध्ये दाखल झालेत। नक्कीच प्राची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। राज्यभरातून आणि देशभरातून लाखो अनुयायी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमी येथे आलेले आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही आपण बघत आहे की खूप मोठ्या पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री, महत्त्वाचे अधिकारी वगैरे हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येणार आहेत। 2 दिवसापासूनच दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील भीम अनुयायी इथं दाखल झालेले आहेत आणि रात्रभरापासून ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच काही धार्मिक संघटनांकडून, त्याच्यानंतर राजकीय पक्षांकडूनही भीम अनुयायांची वेगळी चोख अशी व्यवस्था करण्यात आली आहे। त्यांना पाण्याचं वाटप असो की अन्य काही वस्तूंचं व्यवस्था असो हे करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही चोख अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी इथे आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाचंही चोख बंदोबस्त इथे आहे। नक्कीच पवन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।